नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 10 आप्पांचे पत्र या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया इयत्ता 10वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 10 आप्पांचे पत्र या पाठाचा स्वाध्याय। प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा। उतार्यात उल्लेखलेले मन लावून कला सादर करणारे दोन कलावंत, 1 सुदर्शन पटनायक व 2 बिस्मिल्ला खान। उतार्यात आलेले शाळेतील महत्त्वाचे घटक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिपाई। उतार्याच्या आधारे पुढील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा। खेळपट्टीची काळजी घेणारा, नर्स, शिपाई, खेळपट्टीची काळजी घेणारा। त्याच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजून येते, कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो। नर्सचे काम डॉक्टरांच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते। शिपाई चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो। आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा, लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे। कोणतेही काम मन लावून करावे। जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे। इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे। वृक्ष संवर्धनाचे फायदे, वृक्षांची सावली मिळते, वृक्ष हवा शुद्ध ठेवतात, फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात, जमिनीखालील पाणी पातळी टिकवून ठेवतात। आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या भावना, मुलांनी वृक्षप्रेम जोपासावे, गायनादी कलांकडे लक्ष द्यावे, एखाद्याने तरी लेखक व्हावे, शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावे। लेखकाला अपेक्षित असलेले छंद किंवा व्यवसाय, उत्तम गायन, उत्तम लेखन। 2 कारणे लिहा। 1 आप्पांना विद्यार्थ्यांशी बोलायची कधी संधीच मिळाली नाही, कारण विद्यार्थी नेहमी घाईत असायचे। 2 शिपाई होण्याची इच्छा फारच कमी मुलांची असते, कारण त्यांना शिपाई हे पद कमी महत्त्वाचे वाटते। 3 आजची मुले सुदैवी आहेत, कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात। 4 बिस्मिल्ला खान जगभर लोकप्रिय झाले, कारण ते खूप मन लावून सनई वाजवायचे। 5 शाळेतले शिक्षक जे शिकवत ते आप्पा खिडकीतून ऐकत असत, कारण ते सगळे शिकायचे लहानपणी राहून गेले होते। 6 पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात
झाडाला जगवण्याचे बळ असते. 7. एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतल्या मुलांसाठी पक्का पूल बांधायला आपले पैसे दिले, कारण त्या मुलांना नाल्यावरच्या एका तुटक्या पुलावरून जावे लागे. प्रश्न क्रमांक 3. योग्य पर्याय निवडा. 1. आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त टिंबटिंब. अ. हृदयाची धडधड वाढते. ब. कपाळावरच्या आठ्या वाढतात. क. विद्यार्थ्यांचे गुण वाढतात. आणि ड. विचार प्रक्रियेतील आव्हान वाढते. उत्तर. आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात. 2. शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा अ. तो रोज उपस्थित असतो. ब. तो सर्वांची काळजी घेतो. क. तो चांगले काम करतो. आणि ड. तो सर्वांशी चांगले बोलतो. उत्तर. शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा तो चांगले काम करतो. 3. लेखकाच्या मते क्रिकेटच्या यशात याचा मोठा वाटा असतो. अ. खेळपट्टी. ब. खेळाडूंची काळजी घेणारा. क. नाणेफेक जिंकणारा. ड. पंच. उत्तर. लेखकाच्या मते क्रिकेटच्या यशात याचा मोठा वाटा असतो. खेळपट्टी. 4. बिस्मिल्ला खान जगभर लोकप्रिय झाले कारण अ. त्यांनी जगभर सनई वादनाचे कार्यक्रम केले. ब. हिंदी चित्रपटातील खूप गाण्यांसाठी सनई वादन केले. क. ते खूप मन लावून सनई वाजवायचे. ड. त्यांचे वडील फार मोठे सनई वादक होते. उत्तर. बिस्मिल्ला खान जगभर लोकप्रिय झाले कारण ते खूप मन लावून सनई वाजवायचे. 5. शाळेतले शिक्षक जे शिकवत ते आप्पा खिडकीतून ऐकत असत कारण अ. ते शिक्षक खूप चांगले शिकवत असत. ब. ते सगळे शिकायचे लहानपणी राहून गेले. क. त्या शिकवण्याचा जीवनात उपयोग झाला असता. ड. स्वतःच्या मुलांचा अभ्यास घेताना उपयोग झाला असता. उत्तर. शाळेतले शिक्षक जे शिकवत ते आप्पा खिडकीतून ऐकत असत कारण ते सगळे शिकायचे लहानपणी राहून गेले होते. प्रश्न क्रमांक 4. आप्पांचे पुढील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. 1. आप्पांचे शिक्षण प्रेम. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो. 2. स्वच्छता. आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो. 3. उत्कृष्टतेचा ध्यास. तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे असं मला वाटलं. प्रश्न क्रमांक 5. पुढील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. 1. पुस्तकाच्या पानात डोक्याचं खाद्य असतं. उत्तर. पुस्तकाच्या पानात ज्ञान साठवलेले असते. 2. एकाने लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. उत्तर. शाळेतला एक तरी विद्यार्थी लेखक झाला पाहिजे असा अर्थ या वाक्यातून आपल्याला कळतो. प्रश्न क्रमांक 6. स्वमत किंवा अभिव्यक्ती. 1. आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल? उत्तर. घाईघाईने जीवनाचे ध्येय ठरवू नये हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही, पण ते आवडीने पार पाडायचे हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वतःसाठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रीतीने कसा शिकवायचा याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला तेव्हा खूप भीती वाटली होती की माझं कोण ऐकेल, पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे.
मनापासून जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी होईनच. 2. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्वाचं काम आहे. आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा. उत्तर: महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकाने आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्य दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आले होते. आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल. जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. वेगळ्या शब्दात लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील. वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजेच नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे. 3. जग विचारेल तुम्हाला, शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. या वाक्यातील अभिप्रेत अर्थ लिहा. उत्तर: मुले मैदानावर खेळताना बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत असे वरवर पाहता वाटते. हा गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट किंवा मूल्यहीन नसतो. त्यांचे मन मुक्तपणे खेळण्यातून स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. आप्पांच्या मते मुलांची उर्मी, त्यातला बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण ज्यांच्याकडे असतात ती माणसे जीवनात कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत. सबस्क्राईब ब्रेक. प्रश्न क्रमांक 7. पुढील समासांचा प्रत्येकी एक सामासिक शब्द लिहा. 1. इतरेतर द्वंद्व समास, आई वडील. 2. वैकल्पिक द्वंद्व समास, 2 4. 3. समाहार द्वंद्व समास, खाणे पिणे. 4. द्विगु समास, त्रिकोण. प्रश्न क्रमांक 8. पुढील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव. महादेव. विग्रह महान असा देव. समासाचे नाव कर्मधारय समास. सामासिक शब्द षटकोन. विग्रह 6 कोणांचा समूह. समासाचे नाव द्विगु समास. प्रश्न क्रमांक 9. पुढील शब्दांना त्व हा प्रत्यय लावून शब्द तयार करा. 1. महत्, महत्व. 2. कर्तृत्व. 3. प्रौढ, प्रौढत्व. 4. वक्तृत्व. प्रश्न क्रमांक 10. पुढील अभ्यस्त शब्द पूर्ण करा. अधून, अधूनमधून. दंगा, दंगामस्ती. हेवे, हेवे दावे. काम, कामकाज. प्रश्न क्रमांक 11. कंसातील शब्दांचे पुढे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा. महत्व, लुटुलुटू, निकामी, घेई घेई, चढाई, सुकुमार, बिनचूक, शेजारी पाजारी, दुकानदार, वटवट. यातील प्रत्येक घटित शब्द आहेत महत्व, चढाई, दुकानदार. उपसर्ग घटित शब्द सुकुमार, निकामी, बिनचूक. अभ्यस्त शब्द घेई घेई, लुटुलुटू, शेजारी पाजारी, वटवट. प्रश्न क्रमांक 12. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. कपाळाला आठ्या पडणे. अर्थ नाराजी व्यक्त करणे. वाक्य: खेळायच्या वेळी आईने हाक मारल्यावर रामू कपाळाला
आठ्या पाडतो. 2. डोळ्यातले पाणी पुसणे. अर्थ अश्रू पुसणे. वाक्य पूरग्रस्तांना आसरा देऊन सदाकाकांनी त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम केले. 3. वाया जाणे. अर्थ फुकट जाणे. वाक्य अचानक परीक्षा रद्द झाल्याने मुलांचे कष्ट वाया गेले. 4. आनंद गगनात न मावणे. अर्थ खूप आनंद होणे. वाक्य खूप कष्ट करून साहिल डॉक्टर झाला तेव्हा त्याच्या आईबाबांचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रश्न क्रमांक 13. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. चांगले वाईट. 2. पूर्वज वंशज. 3. जास्त कमी. 4. शिस्त बेशिस्त. 5. ओळख अनोळख. 6. गुण अवगुण. 7. आवश्यक अनावश्यक. 8. राग लोभ. प्रश्न क्रमांक 14. समान अर्थाचे शब्द लिहा. 1. पत्र टपाल. भवितव्य भविष्य. कार्य काम. परीक्षा कसोटी. प्रश्न क्रमांक 15. वचन बदला. 1 मित्र अनेक मित्र. अनेक पैसे 1 पैसा. 1 गुण अनेक गुण. 1 परीक्षा अनेक परीक्षा. 1 शिक्षक अनेक शिक्षक. 1 कवी अनेक कवी. प्रश्न क्रमांक 16. पुढील शब्दातील अक्षरांपासून 4 अर्थपूर्ण शब्द लिहा. 1. समुद्र किनारी. या शब्दात लपलेले काही शब्द समुद्र नारी सरी किनारी. 2. फुलपाखराच्या. या शब्दातील अक्षरांपासून तयार होणारे शब्द खरा राख पारा पाल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 आप्पांचे पत्र या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या आपल्या चॅनलचा आप्पांचे पत्र या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.